मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण या ठिकाणी काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या आहेत. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि जर का फॉर्म ऑनलाईन असेल तर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचे प्रयत्न करूया. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला मित्रांनो, जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहताय की कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून तर या ठिकाणी काही जागा निघाल्या आहेत. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. क्रमांक 1 आहे उप अभियंता. याची एकूण एक जागा दिलेली आहे आणि याला शिक्षण मागितलेलं आहे BE सिव्हिल किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा तत्सम परीक्षा अशा प्रकारे दिलेलं असून याची ओपनमध्ये एक जागा दिली आहे खुल्यामध्ये, म्हणजे या ठिकाणी कोणीही अप्लाय करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पद क्रमांक 2 आहे शाखा अभियंता. याची एक जागा दिली आहे, हे सुद्धा खुल्यामध्ये, म्हणजे या ठिकाणी कोणीही या ठिकाणी अप्लाय करू शकतो शाखा अभियंता म्हणून. शिक्षण मागितलेलं आहे BE सिव्हिल किंवा डिप्लोमा अशा प्रकारे क्वालिफिकेशन दिलं असून जर का तुम्ही यामध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर दिलेलं आहे पदाचे नाव वरिष्ठ अभियंता. याची एकूण एक जागा दिली आहे आणि याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग आणि याची खुल्यामध्ये जागा दिली आहे. या ठिकाणी कोणीही अप्लाय करू शकतो. त्यामुळे या PDFची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्कशनमध्ये येथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील. त्यानंतर पदाचे नाव आहे निरीक्षक. याची एकूण एक जागा दिली आहे, ते खुल्यामध्ये, म्हणजे या ठिकाणी कोणीही अप्लाय करू शकतो खुल्या वर्गामधून. आणि याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी. याला कुठल्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे प्लस MSCIT संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि अनुभव तत्सम कामाचा 2 वर्षाचा या ठिकाणी अनुभव त्यांनी मागितलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी पद क्रमांक 5 आहे सुपरवायझर. याच्या एक जागा आहे सुपरवायझरची. या ठिकाणी खुल्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता कारण की कास्टमध्ये जागा दिलेली नाही. आणि याला कुठल्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे, सोबतच तुम्हाला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि तत्सम म्हणजे कामाचा अनुभव असेल तुम्हाला 1 वर्षासाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर दिलेले आहे की पद क्रमांक 6 आहे वरिष्ठ लिपिक. याची एकूण एक जागा दिलेली आहे आणि ते पण सुद्धा खुल्यामध्ये. आणि याला सुद्धा कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे प्लस कॉम्प्युटर असणे आवश्यक आहे आणि 1 वर्षाचा अनुभव. त्यानंतर मित्रांनो, समोरचं पद आहे वरिष्ठ लिपिक. याच्या एकूण 6 जागा दिलेल्या आहेत. याला कुठल्याही शाखेतील पदवी प्लस संगणक असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे याच्या अनुसूचित जाती म्हणजे SC मध्ये एक जागा दिलेली आहे. अनुसूचित जमाती म्हणजे ST मध्ये एक जागा आहे. आणि इमाव म्हणजे ओपनची एक जागा दिलेली आहे. आणि खुल्याच्या एकूण 2 जागा, अशा एकूण या ठिकाणी 6 जागा या ठिकाणी यांना भरायच्या आहेत. त्यानंतर दिलेला आहे पद क्रमांक 8 आहे वाहन चालक. वाहन चालकच्या एकूण 5 जागा दिलेल्या आहेत. याला शैक्षणिक पद दिलेले आहे की 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, सोबतच मोटर कार ड्रायव्हिंग लायसन म्हणजे SSC म्हणजे 10वी उत्तीर्ण, सोबतच तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन असणे आवश्यक आहे. आणि तुम्हाला बृहन्मुंबई मोटर चालकाचा किमान 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे. आणि वयाचा मर्यादा आहे 18 ते 38 वर्ष. यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे STची एक जागा दिलेली आहे आणि विजा याची एक जागा दिलेली आहे आणि खुल्याच्या 2 आणि OBCची एक जागा. अशा प्रकारे या ठिकाणी जागा दिल्या असून तुम्ही जर का कास्टमध्ये असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा या ठिकाणी तुम्हाला ओपनमध्ये सुद्धा अप्लाय करता येतो.
त्याचप्रमाणे पदाचे नाव आहे, नंतर 9 नंबर आहे शिपाई. याच्या एकूण जागा दिल्या आहेत 8. याला फक्त 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि 18 ते 38 वर्ष. त्याचप्रमाणे अनुसूचित जातीची एक जागा आहे, जमातीची एक, विजाची एक, आणि भजक म्हणजे NTCची एक, आणि इमाव म्हणजे इतर मागासवर्गीयची एक, आर्थिक दुर्बल घटक म्हणजे EWSची एक जागा. अशा एकूण त्यांना 8 जागा या ठिकाणी भरायच्या आहेत. आणि याला फक्त 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे शिपायासाठी. त्यानंतर नंतरचं पद आहे 10 नंबरचं वॉचमॅन. याच्या एकूण 7 जागा दिलेल्या आहेत. या ठिकाणी अनुसूचित जातीची एक जागा, जमातीची एक, विजाची एक, इतर मागासवर्गीयची एक, आणि आर्थिक दुर्बल म्हणजे EWSची एक, आणि खुल्याची एक. अशा एकूणच 6 जागा यांनी दिलेल्या असून आणि खुल्याच्या 2 जागा दिलेल्या आहेत. या ठिकाणी महिलाची सुद्धा एक जागा दिलेली आहे वॉचमॅन या पदासाठी. तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता, महिला मंडळ. त्यानंतर दिलेलं आहे की पदाचे नाव सफाई कामगार, साफसफाई कामगार. याच्या एकूण जागा दिल्या आहेत 4. तर या ठिकाणी 4 जागा ह्या ओपनमध्ये आहेत. या ठिकाणी स्वहलांच्या 3 आहेत आणि महिलाची 1. म्हणजे ओपनच्याच जागा असून साफसफाई कामगाराच्या या ठिकाणी 4 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणच्या 3 आणि महिलाची 1, अशा एकूण 4 जागा या ठिकाणी कोणीही अप्लाय करू शकतो. आणि याला फक्त 10वी पास असणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की एकदम शेवटचं पद आहे 12 नंबरचं माळी. याची 1 जागा दिली आहे, ती ओपनमध्ये. या ठिकाणी कोणीही अप्लाय करू शकतो, एनी कास्ट. तर याला शिक्षणाची मागायला आहे 10वी पास असणे आवश्यक आहे माळी या पदासाठी. मित्रांनो, अशा प्रकारे दिलेलं असून हे PDF तुम्हाला या ठिकाणी पाहायची आहे पद्धतशीर, तेव्हाच या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईनच या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरून चलान वगैरे फाळून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी बरीच PDF लंबी दिली असून PDF तुम्हाला पद्धतशीरपणे पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. आणि या ठिकाणी दिलेले आहे साईड, या साईडवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या साईडवर यायचं आहे. आणि या साईडची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही डायरेक्ट त्या साईडला क्लिक केल्यावर तुम्ही डायरेक्ट या साईडवर येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम या साईडवर आल्यावर एक रजिस्ट्रेशन तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचं असते. तर नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पाहता की साईडला न्यू रजिस्ट्रेशन एक ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी. आणि जर का तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल किंवा रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करू शकता. तर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू युजर रजिस्ट्रेशन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी सर्वप्रथम मध्ये तुम्हाला निवडायचे आहे परीक्षा पोस्ट किंवा एक्झाम पोस्ट. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि मी एक पद निवडतो शिपाई. पिऊन हे पद या ठिकाणी मी चूज करतो. तुम्हाला जे पद हवं असेल तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर या ठिकाणी शिपाई हे पद निवडल्यावर या ठिकाणी तुम्हाला एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इकडे जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यावर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट नेम, फक्त या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर इकडे तुमचा एक ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर इकडे फर्स्ट नेम टाकलेल्या खाली तुम्हाला आडनाव टाकायचं आहे, लास्ट नेम. त्यानंतर इकडे एक पासवर्ड बनवून घ्यायचा आहे. पासवर्ड या ठिकाणी असा बनवायचा, त्यामध्ये काही लेटर कॅपिटल, काही स्मॉल इत्यादी आणि काही आकडे, अशा प्रकारे या ठिकाणी एक तुम्हाला पासवर्ड बनवून घ्यायचा असतो. या ठिकाणी तुम्हाला दोन्ही ठिकाणी पासवर्ड सेम पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्व गोष्टी फिलअप केल्यावर तुम्हाला निवडायचं आहे तुमची कॅटेगरी. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे कॅटेगरीला. आणि जे तुमची कास्ट असेल SC ST OBC VJ NT EWS
तर या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. मी या ठिकाणी SC हे कास्ट निवडतो. त्यानंतर या ठिकाणी कास्ट SC निवडल्या या ठिकाणी येणार आहे परीक्षा शुल्क. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 700 रुपये ऑनलाईन पेड करायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाका तुम्हाला या ठिकाणी चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा इकडं तिन्ही चेकबॉक्सला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर फिलअप करून रजिस्ट्रेशन नोंदणी या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण डिटेल भरल्यावर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे वदरची माहिती पूर्ण भरली असून आता रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करून घेत आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन ला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचा तुम्हाला या ठिकाणी मेसेज यायला हवा. त्याचप्रमाणे तुमच्या मोबाईल तुमचा जो तुम्ही मोबाईल नंबर वापरलेला असेल त्या ठिकाणी तुम्हाला एक मेसेज सुद्धा या ठिकाणी आलेला असेल. त्याचप्रमाणे ॲप्लिकेशन ID तुम्हाला आलेला असेल तो तुम्हाला शो करून ठेवायचा आहे, कारण की लॉग इन करण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन ID वापरायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला बॅक टू लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मी ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड जो आपण आता बनवलेला आहे तो टाकला असून आता मी लॉग इन झालेलो आहे आपल्या पोर्टलमध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम 5-6 स्टेपमध्ये हा तुम्हाला फॉर्म कंप्लीट करायचा असतो. तर या ठिकाणी जे पहिला नंबरचं ऑप्शन आहे पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे वैयक्तिक माहिती, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे व्ह्यू मॉडिफाय. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर आपण जे पुढे स्टार्टिंगला जे माहिती भरली ते या ठिकाणी शो होणार आहे आणि जे राहिलेली आहे ते या ठिकाणी तुम्हाला पूर्ण कंप्लीट करायची आहे. त्यानंतर हे पूर्ण पेज भरल्यावर या ठिकाणी तुम्हाला जतन करा म्हणजे शो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर या पेजवर आपल्याला सर्वप्रथम आपला ॲड्रेस वगैरे, त्याचप्रमाणे आपले वडिलाचे नाव, मदर नेम, फादर नेम, जेंडर, मॅरिड अनमॅरिड अशा प्रकारे दिलेलं असून या ठिकाणी पूर्ण ही पद्धतशीरपणे माहिती भरल्यावर तुम्हाला शो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो मी या ठिकाणी पूर्ण माहिती भरलेली असून एकदम साधा आणि सिंपल आहे, यामध्ये काही सांगायची गरज नाही. या ठिकाणी तुम्हाला शो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर पर्सनल इन्फॉर्मेशन शो अशा प्रकारे या ठिकाणी एक मेसेज येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी समोरचं आपोआप पेज दुसरं या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम एज्युकेशनचं माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे दुसऱ्या नंबरच्या पेजवर. यामध्ये सर्वप्रथम दिलेलं आहे की SSC. या ठिकाणी मी जे पद निवडलेलं आहे ते शिपाई हे पद निवडलेलं असून तर या ठिकाणी SSCला स्टार आहे म्हणजे हे आपल्याला भरणं मॅन्डेटरी आहे. त्याचप्रमाणे 12वी डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकत, परंतु या ठिकाणी जे स्टार आहे ते तुम्हाला टाकणे गरजेचे आहे पदानुसार. तर या ठिकाणी मी शिपाई हे पद निवडलेलं असून SSC म्हणजे 10वी हे टाकणे गरजेचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम दिलेलं आहे की SSC आणि त्यानंतर दिलं आहे बोर्डाचे नाव म्हणजे जे आपले बोर्ड असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपले 10वीचे जे तुमचे बोर्ड असेल स्टेट बोर्ड, CBSE इत्यादी या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर तुमचं बोर्ड दिसत नसेल तर अदरचं ऑप्शन सुद्धा दिलेलं आहे. तर आपले 10वीचे बोर्ड जनरली स्टेट बोर्ड असते ते या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. तर या ठिकाणी मी अमरावती डिव्हिजन बोर्ड निवडतो. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे 10वीचे पासिंग वर्ष म्हणजे तुम्ही पासआउट कधी झालेला आहे ते टाकायचे आहे. त्याचप्रमाणे इकडे पर्सेंटेज, त्यानंतर इकडे ग्रेड, पास, सेकंड, फर्स्ट इत्यादी. अशा प्रकारे निवडल्यावर हे तिन्ही गोष्टी तुम्हाला फिलअप करायच्या आहेत. 12वी डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन इत्यादी जे तुमचं क्वालिफिकेशन असेल ते. तर मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे वदरची माहिती भरलेली असून तुम्हाला खाली पुन्हा इथं स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर दिलेलं आहे की अदर स्किल डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे. तुमच्याकडे मराठी टायपिंग आहे का तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे, नसेल तर नाही. त्याचप्रमाणे इंग्लिश टायपिंग आहे काय तर या ठिकाणी तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्याकडे शॉर्ट हँड म्हणजे निम्नलिखित जर का तुमच्याकडे असेल लघुलेखन
त्या ठिकाणी 100 दिलेलं आहे. त्याचप्रमाणे 120. त्यानंतर कामाचा अनुभव, जर का तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे डिझग्नेशन, संस्थेचं नाव, त्यानंतर तुम्ही कामावर कधी लागले, कधीपासून तर कधीपर्यंत. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी पूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला पुन्हा जतन करा किंवा शो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मी शिपाई हे पद निवडलेलं असून माझ्याकडे सुद्धा टायपिंग सुद्धा काही नाही, त्यामुळे मी हे दोन्ही गोष्टी काही निवडणार नाही. तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे तुमच्या पदानुसार, किंवा तुमच्याकडे जर का असेल क्वालिफिकेशन तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. तर या ठिकाणी जतन करा किंवा शो ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी शोचा मेसेज तुम्हाला येणार आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे की आपली कास्ट या ठिकाणी डिटेल तुम्हाला टाकायची आहे, कास्ट. तर या ठिकाणी आपली SC जे मी निवडली ते या ठिकाणी राहणार आहे. त्याचप्रमाणे जात या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे, SC मध्ये कुठली. जर का तुम्ही OBC निवडली असेल तर या ठिकाणी OBC मध्ये माळी, कुंभी, तेली इत्यादी ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. SC मध्ये मी महार हे टाकणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा कॉलम भरल्यावर तुम्हाला पुन्हा शो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर आता एक समोरचं ऑप्शन आलेलं आहे की अपलोड फोटो आणि सिग्नेचर. त्यानंतर उमेदवाराचे आधार कार्ड. या ठिकाणी तुम्हाला PDF स्वरूपात आधार कार्ड अपलोड करायचं आहे 2 MBच्या आतमध्ये. त्याचप्रमाणे फोटो आणि सिग्नेचर अशा प्रकारे या तिन्ही गोष्टी अपलोड केल्यावर तुम्हाला शो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे फोटो, सही आणि आधार कार्ड अपलोड केलेले असून शो या ऑप्शनला क्लिक करून घेऊया. तर मित्रांनो शो या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला 700 रुपयाचं या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. सध्या साईटचा प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे समोर आपण जात नाही आहे. तर मित्रांनो 700 रुपयाचं पेमेंट केल्यावर तुम्हाला एक रिसिप्ट येणार आहे, ती तुम्हाला शो करून ठेवायची आहे. आणि जर का मित्रांनो व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. व्हिडिओमध्ये काही समजलं असेल त्याचे कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.